नमस्कार मित्रांनो. पोस्ट मार्केट निफ्टी अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण मॉर्निंगलाच एक ट्रेड दिलेला जवळपास या लेवलला आणि आपण डायरेक्शन सुद्धा प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केला की मार्केट जे आहे एक हाय लावेल आणि या लेवलवरती तो काय करेल, रिटेस्ट करेल आणि जर मग सस्टेन केलं तर मार्केट या लेवलपर्यंत ट्रॅव्हल करेल. त्या 5 लेवलच्या कॅन्डलचं हाय मार्क केलं आणि लो मार्क केलं आणि तुम्हाला सांगितलं की या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर या ग्रीन एरोचा अर्थ होतो की आपण ट्रेड इनिशिएट करणार. अंडरस्टूड. तुम्ही आपले जे पोस्ट मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ असतात निफ्टीचे त्याच्याकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष देत चालू, कारण आपण आपल्या चॅनलवरती ना यूट्यूबवरती जी लाईव्ह स्ट्रीम होते त्यामध्ये आपण बोलत नाही काहीच, आपण म्यूट राहतो. मी तुम्हाला या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करत असतो. अंडरस्टँड. तुम्हाला ब्लॉग दिसत असेल आणि या पद्धतीने तुम्हाला ट्रेड करायचं शिकवलं जातं. मला असं वाटतं की जास्त बोलायची काही गरज नाही, शॉर्ट आणि स्वीट मध्ये आपण लाईव्ह स्ट्रीम करू शकतो काहीही न बोलतो. लेट्स सी. 5 मिनिटची कॅन्डल क्लोज झाली, आपण हाय लो मार्क केला आणि आपला असा अंदाज होता की या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करेल तर तो एक नवीन हाय लावेल आणि तो हाय जवळपास असणार आहे आपल्या हिशोबाने इतक्या पॉइंटचा. $100 पॉइंट जवळपास. अंडरस्टँड. आणि आपला जे ट्रेड घेण्याची पद्धत असते ती असते आपण दिलेल्या लेवलवरती 5 मिनिटच्या कॅन्डलनी क्लोजिंग करायला हवी. लाईक ही कॅन्डल बघा आणि तिने चांगल्या 50% बॉडीनी क्लोजिंग करायला हवी. आपण 70% पर्यंत सुद्धा विचार करतो, पण जर त्यापेक्षा जास्त असेल म्हणजे फक्त 10% 20%च वरती क्लोज असेल आपल्या लेवलचे तर आपण त्याला ट्रेड इनिशिएट करत नाही. फॉर एक्झाम्पल हीच कॅन्डल या लेवलवरती बघा, फक्त वरची काय 2% 5% बॉडी क्लोज झालेली आहे, तर अशा वेळेस आपण ट्रेड इनिशिएट करत नाही. अंडरस्टूड. पण ही जी लेवल आहे आपली खालची, या लेवलवरती 50% पेक्षा जास्त बॉडी क्लोज झालेली आहे, तर मग आपण याला ट्रेड इनिशिएट करू शकतो. आणि आपल्याला एक रिस्क टेस्ट हवा असतो. इथे जर तुम्ही बघितलं तर एकदम प्रॉपर आयडियल कंडिशन बनलेली आहे या लेवलला. आपली ही जी लेवल आहे सकाळच्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय. अंडरस्टँड. तर ही एक आयडियल कंडिशन आहे. मोर दॅन 50% बॉडी क्लोज आहे, तोडण्याचा ब्रेक केला आणि फेल झाली ती, म्हणजे क्लोजिंग जी आहे ती त्या लेवलवरती करू शकली नाही. नेक्स्ट कॅन्डलनी सुद्धा तसंच क्लोजिंग वरती आपल्या लेवलच्या करू शकली नाही, पण या कॅन्डलनी क्लोजिंग केली. आणि जर बॅकग्राऊंड बघितलं तुम्ही तर मागची कॅन्डल ही चांगला एक फोर्स, एक चांगला व्हॉल्यूम आपल्याला कॅन्डल मध्ये दिसतो आणि सेकंड कॅन्डल पण क्लोज करते, तर मग आपल्याला असं वाटलं की ट्रेड इनिशिएट करणं गरजेचं आहे. मग आपण इथे ट्रेड इनिशिएट केला. जवळपास 40 पॉईंटचा आपला एसएल बनला. एसएल कुठला असणार तर हा जो आपला जो प्रिव्हियस स्विंग लो आहे तो, हा पूर्ण आपण एसएल ठेवणार नाही एवढा मोठा, तर लास्ट कॅन्डल जी आपली आहे ती, तर याला मॅच करणारा लो आपण ठेवलेला. अंडरस्टँड. आणि आपली एंट्री जी आहे ती ऑलरेडी इथे होती इनिशिएट करायसाठी. मग आपण ही एंट्री इनिशिएट कशी केली प्रश्न पडला असेल तुम्हाला की मार्केटवर क्लोज केलं, मग ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण इथे कसं एंट्री करणार आहे, लेवल तर चालली गेली ना आपली, तर तसं नाही आहे ते. नेक्स्ट कॅन्डलचा रिटेस्ट जो असतो ना त्यावेळेला आपली एंट्री होत असते. अंडरस्टँड. एसएल आपला जो लिमिट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये किंवा मार्केट लिमिट ऑर्डरमध्ये आपण त्याला पुट करतो. तुम्हाला ऑर्डर काय पद्धतीचे असतात ते शिकणं आवश्यक आहे. मार्केट ऑर्डर असते, लिमिट ऑर्डर असते आणि एसएल लिमिट ऑर्डर असते. तर इथे जे आहे आपण एसएल लिमिट ऑर्डरमध्ये सेट करतो. सध्याला आपलं काय म्हणणं आहे की ही कॅन्डल आपला आपण याचा हाय मार्क केलेला, कॅन्डल क्लोज झालेली, फाईन. मग आपली लेवल ही आहे, तर या लेवलला आपण काय करणार, लिमिटमध्ये आपण
ऑर्डर प्लेस करणार की या लेवलला जर मार्केट जर आलो तर आपण घेणार, जर हे या कॅन्डलच्या वरतच चाललं गेलं असतं डायरेक्ट तर मग आपण घेतलं नसतं ट्रेड. आणि बघा तुम्हाला आपलं मार्केट आपले लेवल तोडून आपल्याला एंट्री देऊन बरंच खाली गेलेलं, असं वाटलं की आपला एसएल चालला जाईल आता इथे, पण एसएल आपलं वाचलं. अंडरस्टँड? 50% एसएल ट्रॅव्हल झालेलं आणि 50% एसएल आपलं वाचलं, म्हणजे 20 पॉईंट आपण खाली आलेलो आपल्या एंट्रीपेक्षा. आपली एंट्री इथे एक्झिक्यूट झाली आणि त्यानंतरची सेकंड कॅन्डल डोजी आणि पुन्हा आपल्या लेवलच्या खाली आपला एसएल जाणार असं आपलं कन्फर्म होतं, पण आपला एसएल वाचला किती बघा, जवळपास फक्त 3-3.5 पॉईंटनी आपला एसएल वाचलेला इथे. अंडरस्टँड? कुठलाही ट्रेड जेव्हा आपण इनिशिएट करतो तेव्हा आपले कॅल्क्युलेशन्स एकदम क्लिअर असायला हवेत. एसएल आपण स्ट्रिक्ट पद्धतीने द्यायला हवं मार्केटला जर जात असेल तर, आणि टार्गेट मार्केट आपल्याला कधीच देत नसतं, आपल्याला ते ट्रेल करत जावं लागतं. मार्केट कुठपर्यंत जाईल आपल्याला माहित नसतं, टार्गेटच्या दिशेने जाईल की एसएलच्या दिशेने जाईल हेही माहित नसतं. हा सगळा गेम असतो प्रोबॅबिलिटीचा. प्राइस ॲक्शन्स, डिमांड आणि सप्लाय झोन, इन्स्टिट्यूशनल बाईंग झोन्स, त्याच्यानंतर लेवल मार्किंग, पीव्हीआर, या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस करून ओआय डेटा आपल्याला प्रोबॅबिलिटी ठरवायची असते की मार्केट काय करू शकतं म्हणून. अंडरस्टँड? मग आपण इथे ट्रेड इनिशिएट झालेला, आपण 3 ते 4 पॉईंटने एसएल आपला वाचलेला आणि त्यानंतर जो मूव्ह आलेला आहे त्या मूव्हमध्ये 50% जे टार्गेट आहे आपलं ते मार्केटने कम्प्लीट केलेलं. बघा कसं आपला हा एंट्री पॉईंट, आपलं पूर्ण टार्गेट 100चं होतं जवळपास, पण मार्केटने आपल्याला किती दिलेलं आहे टार्गेट, जवळपास 38-40 पॉईंट पकडा तुम्ही. 38 पॉईंटचं टार्गेट आहे, म्हणजे 80 पॉईंट, सॉरी 100च्या पेक्षा कमी. मग आता अशा वेळेला जर मार्केट तिथून पलटतं तर तुम्ही काय एसएल बुक करणार का? काही लोक करतात, पण आपलं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपल्याला असेल ज्या वेळेला आपण इथून वाचलो त्यावेळेलाच आपण काय करणार की याला ट्रेलिंग करणं चालू करून देणार आपण. बघा, अंडरस्टँड? कारण की पुन्हा वाचू असं शक्य नसतं, एसएल चालला जाईल आपला, मग आपण काय करतो लगेच ट्रेलिंग करणं चालू करून देतो त्याला आणि इथे आपलं प्रॉफिट बुक होतं ऑटोमॅटिक. म्हणजे आपण या ट्रेडमध्ये नुकसान न घेता किती प्रॉफिट बुक केलं मी तुम्हाला दाखवतो. एक 15 पॉईंटचा आपण प्रॉफिट मध्ये इथे निघालेलो आहे. म्हणजे आपला ॲनालिसिस घेतलेत, कुणालाच नाही सोडलं या लेवल पर्यंत. म्हणजे तुम्हाला समजतं का, जो लो आहे त्या दिवशीचा 5 मिनिटाच्या कॅन्डल ओपन झाला, हा दिवसाचा लो आहे, त्या लोला सुद्धा त्याने सोडलं नाही. तिथून मार्केटने 1 शॉर्ट रॅली दिली, जे आपलं टार्गेट होतं ते बघा 1 शॉर्ट मध्ये 150 पॉईंट त्यांनी कम्प्लीट केले. म्हणजे आपलं मार्केटचं ॲनालिसिस करेक्ट होतं. मॉर्निंगलाच आपण दुसऱ्या कॅन्डलवरतीच तुम्हाला इथे पहिल्याच कॅन्डलवरती तुम्हाला सांगितलं, पहिल्या 5 मिनिटाच्या क्लोजिंगवरतीच सांगितलं की मार्केट या पद्धतीने मूव्ह करू शकतं. जर वरती गेलं तर आणि खाली गेलं तर या पद्धतीने मूव्ह करणार. मार्केट वर पण गेलं आणि खाली पण गेलं, पण त्याने लेवल त्याच्या टायमिंगनुसार फॉलो केल्यात, आपल्या टायमिंगनुसार फॉलो नाही केल्यात. आणि इथेच एसएल हंटिंगचा खेळ असतो. जर आपण इथं निघालो नसतो तर आपलं जे प्रॉफिट आलेलं आहे 15 पॉईंटचं ते पण गेलं असतं, प्लस आपला 40 पॉईंटचा एसएल पण गेला असता, देन आपली मेंटॅलिटी खराब झाली असती, मग पुन्हा आपण ट्रेड घेऊ शकलो नसतो. असे सगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि मार्केटने तिथून एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण रॅली कंटिन्यू केली. आता जर कुणाला ट्रेड घ्यायचा असेल तर मार्केटने ऑफ मार्केटमध्ये सांगणं फार सोपं असतं की इथे ट्रेड घेतला असता, एसएल ठेवला असता, एवढं टार्गेट, इथे ट्रेड घेतला असता, एसएल ठेवला असता, इथे ट्रेड इनिशिएट केला, इथे घेतला असता, एवढं टार्गेट. जेव्हा आपण लाईव्ह असतो मार्केटमध्ये तेव्हा आपल्याला हे कोणालाच माहित नसतं की मार्केट कुठे जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्राइस ॲक्शनच्या बेसवरतीच ट्रेडिंग करावी लागते. प्रॉफिट जे झालं ते घ्यायचं असतं, एसएल पूर्ण द्यायचा असतो आणि एसएल आपल्याला ट्रेलिंग करायचं असतो, टार्गेट सुद्धा आपल्याला ट्रेलिंग करायचं असतं. चला ठीक आहे. तर हे झालं पहिलं. नंतर आपण दिलं की न्यू लेवल्स इंट्राडे. मग हा ट्रेड आपला थोडासा यशस्वी झाल्यानंतर आपले लेवल्स बदलतात आणि लेवल्स काय झालेत, आपण 15 मिनिटाची कॅन्डल ओपन केलेले आहेत आणि 15 मिनिटाची कॅन्डल मार्क केलेली. ही बघा, हा जो झोन दिसतोय तुम्हाला, हा झोन जो आहे 15 मिनिटाच्या कॅन्डलचा आहे. अंडरस्टँड?
आणि या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर तुम्ही ट्रेड घेऊ शकता अप साईडला किंवा डाऊन साईडला, असं आपलं म्हणणं होतं. आणि जर तुम्ही सेकंड ट्रेड बद्दल जर विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट इतक्या स्ट्रॉंग कॅन्डलनी, जवळपास 56 पॉईंटची कॅन्डल बनलेली, इतक्या स्ट्रॉंग कॅन्डलनी मार्केटनी काय केलं, या लेवल सगळ्या तोडल्या, एका झटक्यात तोडल्या, एका स्ट्रोक मध्ये, एका दमामध्ये पूर्ण लेवल तोडल्या. 56 पॉईंट कसं काय, हे जास्त पॉईंट झाले, जवळपास 82-80 पॉईंटच्या जवळपास मार्केट आहे. एक वन स्ट्रोक मध्ये मार्केट पुन्हा जमा करून टाकलं, म्हणजे त्यांचे एसएल घेतलेत. इकडे जेवढे कॉल मध्ये होते त्यांचे एसएल जमा केले, इथे जेवढे पुट मध्ये होते त्यांचे एसएल जमा केले. या पद्धतीचं मार्केट. अंडरस्टँड, लक्ष द्या व्यवस्थित. तर मग ज्या लोकांना ह्या लेवल समजल्या असतील त्यांनी काय करणार, त्यांना थांबणंच आहे. इथे 5 मिनिटची कॅन्डल आपल्याला या लेवलच्या वरती क्लोज पाहिजे. मग इथे ट्रेड भेटणार का आपल्याला? नाही भेटणार. इथे ट्रेड रिटेस्ट आपल्याला सुंदर पिक्चर दिसतं, पण आपण इथे ट्रेड इनिशिएटच नाही करू शकत, कारण की एवढी ट्रॅपिंग झालेली असल्यानंतर आपण मार्केटमध्ये चुपचाप बसून राहणार व्यवस्थित प्राइस ऍक्शन होण्यासाठी. आणि मग आपल्याला ही 5 मिनिटची कॅन्डलने डायरेक्ट 90% अबव क्लोज केलेलं, मग आपण अशा वेळेस काय करणार, या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण आपला ट्रेड इनिशिएट करतो, किंवा आपण या कॅन्डलला मार्क करतो आणि या कॅन्डलच्या 50% लेवलला आपण ट्रेड इनिशिएट करत असतो. म्हणजे मग 50% लेवलला जरी कोणी ट्रेड घेतला असेल तर काय होणार बघा, इथे इथे त्याचा एंट्री पॉइंट असणार. हा एंट्री पॉइंट असणार आणि टार्गेट आपलं जे होतं तेच 50 ते 60 पॉईंटचं टार्गेट मिळालेलं असणार. आता 50 ते 60 पॉईंट कोणी प्रोफेशनली बुक केले असतील तर ओके, वेल अँड गुड. पण ऍक्च्युअल किती झाले असेल मी सांगतो तुम्हाला. ऍक्च्युअल झाले असणार 32 पॉईंट. 30 ते 32 पॉईंटच घ्यावे लागेल, कारण की हा रिटर्न होईल, मार्केट पुन्हा खाली पडेल हे माहित नसतं आपल्याला, आणि आपल्याला तेवढा होल्ड करायचा नसतो. तितका होल्ड केला तर मग कधी कधी हे असं चित्र तयार होतं, म्हणजे आलेला प्रॉफिट पण जातं. न्यू लेवल्स फॉर इंट्राडे ट्रेड, तेव्हा समजायचं की जुना ट्रेडचं जे काही लेवल अनालिसिस होतं ते सगळं झालेलं आहे, यशस्वी किंवा अयशस्वी. त्यानंतर ज्या लेवल फ्रेश दिल्या जातात, इफ मार्केट सस्टेन्स अबोव और बिलो, त्या लेवलच्या वरती किंवा खाली 15 मिनिट किंवा 5 मिनिटच्या कॅन्डलची प्रॉपर क्लोजिंग होत असेल, रिटेस्ट होत असेल तर, असा याचा अर्थ होतो. अंडरस्टँड. आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचा असतो. ट्रेड इनिशिएट करताना नेहमी एसएल आपल्याला पुट करायचा आहे, टार्गेट पुट करायचं आहे, पूर्ण एसएल घ्यायचा आहे, पूर्ण टार्गेट घ्यायचा आहे. पूर्ण टार्गेट आपल्याला माहित नसतं म्हणून आपण टार्गेटला चेस करत जातो, ट्रेडिंग करत जात असतो. तर आय होप तुम्हाला हे सगळं समजत असेल. मग आता आपण बघूया उद्याचं मार्केट काय करू शकतं. तर ह्या सगळ्या लेवल्स मी काढून टाकतो आणि पूर्ण ॲनालिसिस जे आहे आपण आता फ्रेश लेवलवरती करणार. फ्रेश लेवलवरती ॲनालिसिस काय करतं, काय सांगत आहे आपल्याला बघा. काही पण प्राइस ॲक्शन मिळते का, तर ही लेवल थोडीशी अवघड आहे. आपण काय करणार, आपलं फिबची रिट्रेसमेंट यूज करण्याचा प्रयत्न करणार आणि बघूया आपण की मार्केट कुठपर्यंत मूव्ह करू शकतं. तर मार्केट बघा बरोबर 0.5 लेवलवरती इथे आलेलं आहे आणि इट विल बी अ क्रुशियल लेवल. क्रुशियल लेवल कशी असणार आहे, इथे या बॉक्समध्ये जर मार्केट सस्टेन करत असेल तर ओके, मिडल मार्केट राहणार आहे, साइडवेज राहणार आहे, जवळपास 119 पॉईंटचं मार्केट असणार आहे ते. आणि जर या लेवलला तो पुढे ब्रेक करत असेल कुठल्या डायरेक्शननी, नीट लक्षात द्या बघा, ज्या कुठल्या डायरेक्शननी ब्रेक करत असेल त्या डायरेक्शनला आपण मूव्ह करणार. अप डायरेक्शनली जर मार्केटने ट्रॅव्हल केलं तर वी विल टेक सी, आणि डाऊन साईडला जर मार्केटने ट्रेड केलं तर आपल्याला पुट घ्यावी लागेल. आता नुसतं ट्रॅव्हल करणं इम्पॉर्टंट नाही, आपल्याला सस्टेन करणं. 5 to 15 मिनिटचे कॅन्डल क्लोजिंग, रिटेस्ट, असं आपल्याला प्राइस ॲक्शन पाहिजे असतं. आपण टाइम फ्रेम थोडी, तर 1 तासामध्ये आपल्याला 0.5 ची एक लेवल मिळालेली आहे, प्लस प्राइस ॲक्शन आपल्याला काय सांगतं, प्राइस ॲक्शन आपल्याला दाखवत आहे सेम झोन येत आहे आपल्याकडे. एक लेवल आपल्याकडे ही असणार आहे.
तर ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स म्हणून असेल. याच्यावरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर आपण अपसाईडला जाऊ शकतो. त्यानंतर सेम आपल्याला इथे आपल्याला दुसरी लेवल मिळते आणि जर याच्या खाली मार्केट जात असेल तर आपल्याला पुटचा विचार करावा लागेल. ती 0.5 ची लेवल आपण काढून टाकूया, कारण की आपल्या बाकीचे जे लेवल्स आहेत एक्झॅक्ट त्याच लेवल आहेत आपल्या. या मधात मार्केट जर असेल तर साईडवेज मध्ये असणार आहे, सिंपल. आणि जर खालच्या साईडनं हा डायरेक्शन तुटत असेल तर मार्केट कुठे येईल, तर या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. अंडरस्टूड? लेवल मार्किंग तुम्हाला समजत आहे? आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. नसेल होत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेरीज विचारू शकता. वी विल ट्राय टू आन्सर. आणि अपसाईडला लेवल जे ह्या लेवल्स ऑल टाइम हाय आपण रेड यांनी मार्क करून ठेवूया. ऑल टाइम हाय बोल्ड. सो हा असणार ऑल टाइम हाय आपला 22,794, म्हणजे 22,700ची राऊंड फिगर लेवल असणार ती. तर ह्या आहेत आपल्या उद्याचे लेवल. यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये बघूया काय सिनेरियो दिसतो आपल्याला. तर हा एक साईडवेज झोन इथे तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल. याच्या मधात मार्केट असेल तर ट्रेडच्या मागे लागायचं नाही. अंडरस्टूड? आणि या लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन करत असेल तर मग आपण त्या हिशोबाने त्या डायरेक्शनला ट्रेड करणार. सो आय होप तुम्हाला मार्केट ॲनालिसिस समजत असेल.